ओके बाळांनो, लास्ट लेक्चर आपले कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चे एक्झाम्पल संपलेले सगळे बरोबर आहे. तीनच एक्झाम्पल आले कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे, एक सॉल्व आणि दुसरं दोन अनसॉल्व आले बरोबर आहे. ओके, नंतर बाळांनो मेन मुद्दा पुढची थर्ड मेथड रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड झाली, दुसरी कॉलम झाल्या, थर्ड घ्या ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड आता थोडीशी थिअरी आहे. ओके, तर बाळांनो ऍडजॉइंट मेथड, मग आता ऍडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड करण्याची जी काही प्रोसिजर आहे एकदम समोर मिळालेली आहे. इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. बरोबर, ऍडजॉइंट मेथड वापरून स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनवर्स कसा काढला जातो त्यासाठी दोन स्टेप मध्ये आन्सर येणार. स्टेप नंबर 1 मध्ये प्रत्येक वेळेस ठरल्याप्रमाणे आपण काय घेणार, स्टेप 1 मध्ये काय घेणार, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए घ्यायचा, नॉन झिरो दाखवायचा. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर, देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल अँड देअरफॉर ए इन्व्हर्टिबल. स्टेप नंबर 1 नीट लक्षात घ्या, रो ट्रान्सफॉर्मेशन असू द्या, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असू द्या, नाही तर ऍडजॉइंट मेथड असू द्या, स्टेप नंबर 1 तिघांमध्ये पण कशी आहे, सारखीच आहे. बरोबर आहे. हा, बदल होतो स्टेप नंबर 2 मध्ये. इथे आलो आपण स्टेप नंबर 2 मध्ये. इथे नाव टाका युजिंग ऍडजॉइंट मेथड, युजिंग ऍडजॉइंट मेथड. आणि मग बाळांनो मेन सुरू होती ऍडजॉइंट मेथडची प्रोसेस. ती 5 पॉइंट मध्ये डिवाइड केली. बरोबर आहे. अच्छा, लक्षात घ्या सर्वात पहिले यातली जी काही प्रोसेस आहे ती तुमची 11th झालेली आहे, पण तरी सुद्धा मी तिथं पूर्ण डिटेल सांगायचं. 11 तुम्ही डिटर्मिनंट मध्ये काही प्रोसेस पाहिली, आता आपल्या सगळी प्रोसेस परत पाहिजे. आता काय प्रोसेस समजून घ्या. युजिंग ऍडजॉइंट मेथड ही तुम्हाला वापरायची ऍडजॉइंट मेथड. पहिला मुद्दा आहे फाइंड मायनर. फाइंड मायनर ऑफ ईच इलेमेंट. प्रत्येक इलेमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड करायचा. तो कसा फाइंड केला जातो, तुम्ही ज्या इलेमेंटचा मायनर फाइंड करून राहिलेत ना त्या इलेमेंटची रो आणि कॉलम डिलीट करायचा आणि उरलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा. मग इथे डिटर्मिनंट हा 1 by 1 आला तर व्हॅल्यू चित्रात किंवा 2 by 2 येतो. म्हणजे कसं समजून घ्या, मी थोडीशी ब्लँक स्पेस ठेवली प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करून सांगायला. सपोज एक मॅट्रिक्स आहे माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर, काहीतरी मॅट्रिक्स आधी समजून घ्या, फक्त ते समजण्यासाठी एक्झाम्पल घेतो. तर मला फाइंड करायचं बाळांनो 4 ह्या नंबरचा मायनर फाइंड करायचा. सपोज इथे आपल्याला काय म्हणलंय, ऑफ इच इलेमेंट तुम्हाला सगळ्या एलिमेंटचे मायनर फाइंड करायचे, पण मी समजायचं म्हटलं मला 4 ह्या नंबरचा मायनर फाइंड करायचा आहे. तर 4 ह्या नंबरचा मायनर म्हणजे मी कसं लिहिणार बाबर का, आता सध्या थोडं लिहितोय मायनर ऑफ 4. तर मायनर हा MIJ ने दाखवतात. ते लिहिलं बाजू, ते MIJ. आय म्हणजे नंबर ऑफ रो आणि जे म्हणजे नंबर ऑफ कॉलम. बघा मला 4चा नंबर ऑफ रो सांगा किती आहे, 2. आणि नंबर ऑफ कॉलम किती 4चा 1. म्हणजे तुम्ही 4च्या मायनरला काय म्हणणार इथे, M21. का म्हणणार M21, तर मायनर हा MIJ ने दाखवतात. यामध्ये आय हा त्या इलेमेंटचा नंबर ऑफ रो असतो, जे हा त्या इलेमेंटचा नंबर ऑफ कॉलम असतो. ओके, मग आता करायचं काय, तर या 4चा मायनर फाइंड करायचा आहे. बाळांनो हा रो आणि कॉलम डिलीट करून टाका. केला डिलीट. मग उरलेले जे इलेमेंट आहे ते आहे त्या ऑर्डरने डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहा. बरोबर. आणि बघा हा 2 बाजू डिटर्मिनंट आहे ना, हा सॉल्व करता येईल ना आपला, किती
45 minus 48 जे आन्सर आलं -3. बरोबर आहे. म्हणजे बाळांनो फोर या एलिमेंटचा मायनर किती आला? -3. ओके. या प्रकारे मायनर फाइंड करता प्रत्येक एलिमेंटचा. मग 1 चा 2 चा 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा 8 चा 9. बरोबर आहे. मग मायनर कसा फाइंड केला लागतो? तर मायनर फाइंड करण्याची प्रोसेस मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. फाइंड मायनर ऑफ इच एलिमेंट प्रत्येकाचा. मग सर 1 बाय 1 घ्यायचा. पहिला एलिमेंट, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. प्रत्येक एलिमेंटचा मायनर फाइंड करायचा बाय डिलीटिंग इट्स रो अँड कॉलम. रो आणि कॉलम डिलीट करून टाकायचं. त्याला MIJ म्हणायचं. वेअर I इज नंबर ऑफ रो अँड J इज नंबर ऑफ कॉलम. ओके. आता त्यानंतर आता मायनर फाइंड करून झाला. मायनर फाइंड करून झाल्यानंतर फाइंड करायचा कोफॅक्टर एलिमेंट. आता मला वाटतं हे नाव तुम्हाला कुठेतरी आठवेल. 11ला डिटरमिनंटमध्ये कोफॅक्टर एलिमेंट होते. CIJ दाखवायची. बरोबर आहे. इथे त्याला AIJ दाखवणार. काय करणार? CIJ च्या ऐवजी AIJ. CIJ दाखवलं तरी काय फरक पडत. पण त्याला आपण इथे काय दाखवणार? AIJ दाखवणार. कोफॅक्टर एलिमेंट AIJ. याचा फॉर्म्युला बांधलो. काय फॉर्म्युला आहे? फाइंड द कोफॅक्टर एलिमेंट बाय युजिंग द फॉर्म्युला AIJ इज इक्वल टू -1 raised to I plus J into MIJ. आता बघा मी का समजताय का? बाळांनो कोफॅक्टर एलिमेंट म्हणजे काय वेगळं नसतं. मायनर एलिमेंटलाच आपण कोफॅक्टर एलिमेंट म्हणतो. कधी? फक्त काय करायचं असं ठेवा. नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम म्हणजे I आणि J आहे ना, जर या दोघांची ऍडिशन इव्हन आली ना, तर जो तुमचा मायनर आला तो कोफॅक्टर. पण जर ही ऍडिशन ऑड आली तर फक्त साइन चेंज. म्हणजे मायनरचा कोफॅक्टर करताना दोनच गोष्टी. एक तर साइन चेंज होणार नाही किंवा साइन चेंज. साइन कधी चेंज करायचं? जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमची सम जर ऑड आली तर साइन चेंज करून टाकायची. आणि जर नाही आली तर आहे तोच मायनर कोफॅक्टर लिहायचा. ठीक आहे. हा पॉईंट आपला एक्झाम्पल मध्ये क्लिअर. जर इथं नाही क्लिअर झाला का त्या पॉईंट राहू द्या, काय अडचण नाही. फिर राहू द्या. फिर तुम्हाला 2-3 एक्झाम्पल आलेले समजून जाईल परत. तर फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता हे जे इलिमेंट आहे ना AIJ कोफॅक्टर एलिमेंट, यांना जर आपण रो फॉर्म मध्ये ऍडजस्ट करत गेलो, कशामध्ये? रो फॉर्म मध्ये, तर बघा मला भेटणार कोफॅक्टर मॅट्रिक्स. नंतर पुढे आहे फाइंड ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट फाइंड करायचा. कसा फाइंड करायचा? तर या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा घ्यायचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय? रोचे कॉलम करून टाकायचे. रोचे कॉलम करून टाकायचे. सगळ्या रोचे म्हणजे 3 रो असतील तर 3 ते कॉलम होतील. मग 3 रोने 3 कॉलम केले तर ट्रान्सपोज घेणं म्हणतो आपण. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो ट्रान्सपोज कसं घ्यायचं. सपोज हा एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. मला याचा घ्यायचा आहे ट्रान्सपोज. या ट्रान्सपोजचा फायदा जातो जे रोचे कॉलम करायचे. फक्त पहिली रो काय होती इथे 1 2, तो इकडे पहिला कॉलम करायचा 1. दुसरी रो होती 3 4, दुसरा कॉलम करायचा. म्हणजे काय होतं? ज्या वेळेस रोचे कॉलम होतात ना त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सपोज. मग जर मी कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर मला बाळांनो भेटतो ऍडजॉइंट मॅट्रिक्स. काय भेटतो? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आणि बाळांनो लास्ट ऍडजॉइंट मेथडचा फॉर्म्युला डायरेक्टली. तो फॉर्म्युला असा आहे फाइंड A इनवर्स by using the formula A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू तुम्ही स्टेप नंबर 1 मध्ये काढलेली असणार आहे आणि adjoint of A ची व्हॅल्यू तुम्ही इथे लास्ट काढलेली असणार आहे. फक्त एवढं लिहायचं आला. ओके बाळांनो, पटकन बाळांनो एक स्क्रीनशॉट घ्या.
ओके, यातले जे कोफॅक्टर एलिमेंट फाइंड करणं आहे हे डिटरमिनंट मध्ये मागच्या वर झालं होतं, पण तरी बाळांनो एक्झाम्पल मध्ये आपण डिटरमिनंट क्लिअर कट सॉल्व्ह करून घेऊया, कोफॅक्टर प्रॉपरली सॉल्व्ह करूया. याचे खूप सारे एक्झाम्पल आहेत. थेरी जर डोक्याच्या वरून जात असेल, खूप जणांच्या डोक्याच्या वरून जाते थेरी, नंतर हे पूर्ण आलं आय काय जे काय तसं लोड नाही का थेरीचा. थेरी जर डोक्याच्या वरून गेली असेल बाळांनो तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. स्क्रीनशॉट घेतल्या बाळांनो प्रत्येकाने, ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. आता मी स्टेप्स पुसणार आहे बाळांनो. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. Solve example first. If A is equals to two minus 2, 4, 3, find A inverse. Find A inverse by adjoint method. By adjoint method. ओके बाळांनो, सोल्युशन स्टार्ट करा. सोल्युशन लेट A is equal to सर्वात पहिले मॅट्रिक्स लिहा. 2 minus 2, 4, 3. बरोबर आहे. नंतर बाळांनो स्टेप नंबर 1 करा. सर्वात पहिले स्टेप नंबर 1. काय करणार स्टेप नंबर 1? कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए 2 minus 2, 4, 3. आणि ओके बाळांनो सॉल्व करा. डिटर्मिनंट ऑफ ए सॉल्व करा. हे लक्षात घ्या, युनिवर्स फाइंड करताना सर्वात मोठा चेंज जो आहे तो फक्त कुठे होतो? स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 1 पर्यंत काहीच बदलत नाही. तुम्ही कोणत्याही मेथडने सोडवा, स्टेप नंबर 1 पर्यंतचा पार्ट सगळ्या मेथड मध्ये सारखाच आहे. ओके, केला डिटरमिनंट सॉल्व. ओके, किती आला डिटरमिनंट? 6 minus minus plus 8. 6 plus 8, 14. Determinant of A is equals to 14, which is not equals to 0. बरोबर बघा नाही? ओके, याचा अर्थ झाला therefore matrix A is not singular, therefore matrix A is invertible, therefore A inverse exists. बाळांनो ही होती स्टेप नंबर 1. आता मला सांगा स्टेप नंबर 1 आपण रो ट्रान्सफॉर्मेशन पासून स्टेप नंबर 1 हीच करतोय ना. मग स्टेप नंबर 1 मध्ये चेंज झालाय काहीच नाही. आता बदल हा तो स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 2
ओके, काय बघा सरळ बाळांनो, स्टेप नंबर 2 मध्ये तुम्ही जी मेथड यूज करणार त्या मेथडचं नाव लिहा. युझिंग adjoint method. Using adjoint method. ओके, हा आता बघा adjoint method नाव लिहिलं तर आता फरक पहिले काय करायचं लक्षात घ्या. 2 मिनिटं रायटिंग प्रत्येकाने स्टॉप करायची, कुणीच लिहिणार नाही. मी सांगतो ते नीट ऐका. किती रायटिंग स्टॉप सगळ्यांनी लिहायला वेळ देतो. पहिलं एक्झाम्पल आहे, जर ऍडजॉइंटचं एक एक्झाम्पल समजलं बाकीचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय करायचं, युझिंग ऍडजॉइंट मध्ये म्हटलं की तुमचा मेन टार्गेट आहे मायनर आणि को फॅक्टर फाइंड कर. पेजच्या मधोमध बाळा नाही खूप रिक्स मारायचे. इकडे लिहायचे मायनर आणि इकडे लिहायचं को फॅक्टर. बरोबर आहे. आता त्याच्या खालच्या ओळीवरती काय करायचं, तर मायनरचा कोणताही फॉर्म्युला नाही, पण मायनरचं नोटेशन आहे. मायनरचं नोटेशन काय बाळांनो, MIJ. आणि को फॅक्टरला मात्र फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे AIJ is equals to -1 raised to I plus J into MIJ. या फॉर्म्युल्याला मार्क करून ठेवा. बाळांनो आता लक्षात घ्या, फॉर्म्युला आपण फक्त लिहिणार आहे, फॉर्म्युला वापरायचा नाही. कोणी फॉर्म्युला फक्त लिहायचा, फॉर्म्युला वापरायचा नाही. बाळांनो ही आहे तुमचे तो काही तुम्ही टेबल तयार करणार आहे आता, त्या टेबलची आउटलाईन. ओके, आता मेन मुद्दा आहे, जे मायनस आणि को फॅक्टर कसे फाइंड करायचे. जे 11th ला होते त्यांना आठवत असेल मायनस को फॅक्टर, जे नव्हते त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. बाळांनो पहिला मायनर M11 11च का घेतला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिला मायनर कोणाचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मायनर. मग काय करायचं बाबा, नो इकडे बाजू लिहितो बा, हा तुमचा तो मॅट्रिक्स 2 - 2 4 3. आता तसं ऍक्च्युली मायनस आणि को फॅक्टर 52 चे फाइंड होतात, बरोबर आहे, पण आपण मॅट्रिक्स सॉल्व्ह करतोय. मग काय करायचं बघते लक्षात ठेवा, 1 1 1 म्हणजे मी याचा मायनर फाइंड करायला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. काय करा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करून टाक. उरला एकच एलिमेंट कोणता, 3, आला मायनर. बरोबर आहे. दुसरा मायनर पहा, M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे आता कोणाचा मायनर फाइंड करून राहिलो आपण, हे लक्षात ठेवा बाळांनो. पहिले एका रोचे फर्स्ट रोचे मायनर फाइंड करून घ्यायचे, मग सेकंड रोचे, मग थर्ड रोचे, आणि जर स्वतः पुढे फोर्थ रो फिफ्थ रो असतील त्याप्रमाणे 1 बाय 1 रोने जायचे. पहिली रो ही आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग आता फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे मी याचा मायनर फाइंड करून राहिलो. मग याची रो आणि याचा कॉलम डिलीट करून टाकायचा. त्याची रो आणि कॉलम डिलीट झाली, पाहतो एकच एलिमेंट उरला. तर पुढचा मायनर, पहिली रो संपली, मायनर फोर रो वाईज काढायचे. फर्स्ट रोचे मायनर, नंतर सेकंड रोचे मायनर. आता सेकंड रोचे मायनर फाइंड करायचे, बरोबर आहे. सेकंड रो मध्ये फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम म्हणजे फर्स्ट रो सॉरी सेकंड रो फर्स्ट कॉलम M21, सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता याचा अर्थ बाळांनो, तुम्हाला सेकंड रो फर्स्ट कॉलमचे मायनर फाइंड करायचे. सेकंड रो फर्स्ट कॉलम करा डिलीट. ज्याचा मायनर फाइंड करायचा तो रो आणि कॉलम डिलीट करायचा. एकच एलिमेंट उरला -2. जर डिटर्मिनंट उरला तर आपण सॉल्व्ह करू, जास्त एलिमेंट उरले तर सॉल्व्ह करायचे. एकच एलिमेंट उरला तर तोच असतो मायनर.
आणि मुलांनो M22 म्हणजे काय? सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. आता सेकंड रोच आपण मायनस फाइंड करून राहिलोय, मायनस आपण रो वाईज फाइंड करत चाललेलोय. बरोबर. सेकंड रो सेकंड कॉलम गेला, हा आला मायनर. बरोबर आहे. ओके बाळांनो, हे झाले मायनर फाइंड करू. मायनस आपण कसे फाइंड करतो थेअरीमध्ये पाहून घ्या. स्टेप नंबर 2 पॉईंट नंबर 1. तुम्हाला ज्याचा मायनर फाइंड करायचा आहे त्याची रो आणि त्याचा कॉलम डिलीट करून टाका. मायनर हे रो वाईज फाइंड करा. म्हणजे पहिल्या रोचे मायनर फाइंड करा, नंतर दुसऱ्या रोचे, नंतर तिसऱ्या रोचे. पहिल्या रो मध्ये कसं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, नंतर पुढे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. बरोबर आहे. त्याला MIJ म्हणतो आपण. त्या एमच्या खाली जे लिहिलं आहे पहिला नंबर रो इंडिकेट करतो, दुसरा नंबर कॉलम इंडिकेट करतो. आणि पाहून घ्या नंबर एकदम सिक्वेन्शियल दिसतो. बरोबर. ओके. आता मला एक मेन मुद्दा आला. काय होतं, बुक मध्ये हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी यूज केलेला आहे, आपण यूज नाही करायचं. कारण की जर एवढा यूज करत बसले तर 2/2 ला एक्झाम्पल लावायचा येणार, पण 4/4 3/3 ला पर बोर होईल. का? तर 9 वेळा हा फॉर्म्युला यूज करणं म्हणजे खेळ नाही. मग काय करायचं मला लक्षात घ्या. समोर नाही, समोर M11 समोर A11 लिहिणार, M12 समोर A12 लिहिणार, M21 समोर A21 लिहिणार आणि M22 समोर A22 लिहिणार. आपण फॉर्म्युला वरती लिहिलेला आहे. बरोबर आहे. हा, आता लक्षात घ्या. आता मी जे वाक्य बोलतोय ना, नीट काळजीपूर्वक ऐका. जे बाकीचं लिहित आहे किंवा बाकीचे काहीतरी घरच्यांबरोबर बोलताय, नीट लक्ष ऐका. लक्ष बाळांनो, अजिबात पुढे इकडे पाहू नका. नीट लक्षात ठेवा. मायनर हेच को फॅक्टर असतात. मायनर हेच को फॅक्टर असतात. फक्त एकच प्रश्न आहे, साइन चेंज करायचंय की नाही करायचं. बरोबर का? आता म्हणजे पहिला मायनर हा पहिला को फॅक्टर आहे 3. फक्त प्रश्न काय आहे, याचं साइन चेंज करायचंय की नाही करायचं ते ठरतं त्या 1-1 वरती, म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम वरती. मला सांगा 3 साठी नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय आहे? नंबर ऑफ रो आहे 1 आणि नंबर ऑफ कॉलम आहे 1. इथे खाली पाहिजे 1-1 आला ना, A11. मग या दोघांची सम घ्या करा. 1 + 1 किती झाला? 2. 2 हा इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे? इवन असला की साइन चेंज करायचं आहे. आता बरं, पुढचा एलिमेंट जो दुसरा मायनर आहे तो दुसरा को फॅक्टर आहे 4. प्रश्न आहे याचं साइन चेंज करायचंय की नाही? प्लस साइन आहे. मग हे साइन हेच ठेवायचं का चेंज करायचं? तरी ऐका. 1 + 2 इथे पहा, दिसतं का प्रत्येकाला? म्हटलं तुम्ही झूम करून पाहू शकता. 1 + 2 1 + 2 किती होईल बाळांनो? 3. 3 हा ऑड नंबर आला. ऑड आला म्हणजे साइन चेंज करा, प्लसचा मायनस झाला. नंतर हा मायनर जो आला M21 बाळांनो, हाच को फॅक्टर आहे -2. पण परत 2 1 2 + 1 किती होईल बाळांनो? 2 + 1 किती होईल? 3. 3 ऑड नंबर आहे. ऑड नंबर सम जर ऑड आली ती डायरेक्ट बाळांनो साइन चेंज करायचं, मायनसचं काय होईल? प्लस होईल. लास्ट बाळांनो हा एलिमेंट लिहा. 2 + 2 सेकंड रो सेकंड कॉलम ना, मग 2 + 2 किती झाला? 4. 4 हा इवन नंबर, इवन नंबर आल्यावरती साइन चेंज करायचं. म्हणजे लक्षात घ्या, जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम म्हणजे ए आणि जे एच्या खाली जे आपण रो नंबर आणि कॉलम नंबर लिहितोय, जर बाळांनो त्यांची सम, ती सम जर इवन म्हणजे मल्टिपल ऑफ 2 म्हणजे कोणती 2 4 6 8 अशी आली तर बाळांनो साइन चेंज करायचं नाही. पण जर ती सम 3 5 7 म्हणजे ऑड आली तर काय करायचं? फक्त साइन चेंज करायचं. झालं का? हा प्लस होता तर हा मायनस झाला, हा मायनस होता तर हा प्लस झाला. पण ह्या दोघांचे साइन बदलले. आणि डोक्यात ठेवा नको फॅक्टरमध्ये पहिला एलिमेंटचं लास्ट एलिमेंट साइन कधीच बदलत. बरोबर आहे. ओके बाळांनो, हे झाले तुमचे को फॅक्टर एलिमेंट साइन. म्हणजे मायनर म्हणजे मला मी स्टेप नंबर 2 मध्ये 2 पार्ट करून दिले, 5 पॉईंट मध्ये दिली स्टेप नंबर 2. त्यातला पहिला पॉईंट होता फाइंड द मायनर, दुसरा पॉईंट होता फाइंड द को फॅक्टर.
आता बघा तिसरा पॉइंट आहे फाइंड द को-फॅक्टर मॅट्रिक्स. आता मला फाइंड करायचा को-फॅक्टर मॅट्रिक्स. जिथे मला येणार को-फॅक्टर मॅट्रिक्स. त्याला आपण काय सिम्बॉलने दाखवतो बाळांनो? मॅट्रिक्स AIJ. स्क्वेअर ब्रॅकेट टाकला त्या AIJ ला फक्त. इथं AIJ जे आहे ते इलेमेंट आहे. इथं जो AIJ आहे तो मॅट्रिक्स आहे, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट. मग आता काय करायचं बाळांनो? हे जे काही तुम्ही को-फॅक्टर एलिमेंट फाइंड केलेत ना, तर हे को-फॅक्टर एलिमेंट काय करायचं? रो मध्ये लिहित जायचं. सर्वात पहिला आला 3, नंतर आला -4, नंतर आला +2, प्लस द्यायची गरज नाही, लास्ट आला 2. हे जे एलिमेंट आहेत कोणते? को-फॅक्टर एलिमेंट. हे बघा मी रो फॉर्म मध्ये लिहिले. तुम्हाला भेटला को-फॅक्टर मॅट्रिक्स. त्यानंतर पुढचा फोर्थ स्टेप बाळांनो, फोर्थ पॉइंट काय? ऍडजॉइंट ऑफ ए इज. बरोबर आहे. काय होती स्टेप नंबर 4? पॉइंट नंबर 4 पाहून घ्या. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ ए बाय युजिंग द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, म्हणजे ऍडजॉइंट ADJ लिहितात. डॉट वगैरे काहीच टाकायचं नाही. ADJ म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए. काय असतो तो असतो या को-फॅक्टर मॅट्रिक्सचा बाळांनो ट्रान्सपोज. म्हणजे तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए काय भेटणार? तर ऍडजॉइंट ऑफ ए भेटणार बाळांनो, मी तुम्हाला ट्रान्सपोज सांगितलंय. 11th ला मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सपोज होते. मला वाटतं आपण क्लिअर कट घेतले होते, परत तिथे पण सांगितला. या ज्या रो आहेत ना, याची पहिली रो चेक करा. को-फॅक्टर मॅट्रिक्सची पहिली रो कोणती आहे? 3 - 4. ती चेंज करून बाजूचे कॉलम मध्ये घ्या. 3 - 4 म्हणजे जो इकडे पहिली रो होती तिकडे पहिला कॉलम झाला. दुसरी रो काय व्हायचे? 2 - 2. ती दुसरा कॉलम करून टाका 2 - 2. म्हणजे बाळांनो काय झालं समजून घ्या. जो को-फॅक्टर मॅट्रिक्सचा रो होता त्याचं बाळांनो कन्व्हर्जन झालं कॉलम मध्ये. बाळांनो ह्या ऍडजॉइंटला मार्क करून ठेव. हा आला ऍडजॉइंट. बरोबर आहे? ऍडजॉइंट ऑफ ए. आणि आता बाळांनो पाचवा पॉइंट, स्टेप नंबर 2 मधला पाचवा पॉइंट आहे तो इनव्हर्स फाइंड करायचा. नाव ए इनव्हर्स. बाळांनो काय फॉर्म्युला ए इनव्हर्सचा? फॉर्म्युला खूप सोपा आहे. 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तो ए थोडासा बाजूला लिहा, नाही तर ते तुमचा स्पेस नसतो. डायरेक्ट ADJA डायरेक्ट कंटिन्यू, मग थोडा स्पेस पाहिजे. ओके, मी वाटलं तुम्ही त्याला ब्रॅकेट पण टाकू शकता. ओके, विच इज इक्वल टू. आता बाळांनो डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू स्टेप नंबर 1 मध्ये आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. किती ती व्हॅल्यू? 14. म्हणजे बाळांनो आन्सर आलं 1/14. त्या डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू बाळांनो पूर्ण टाकली, स्टेप नंबर 1 वर न टाकली. आलाय पा डिटर्मिनंट ऑफ ए आलाय 14. आणि राहिला प्रश्न बाळांनो ह्या ऍडजॉइंट ऑफ ए चा, ते वरती कॅल्क्युलेट केला तो मॅट्रिक्स. ते काय मॅट्रिक्स होतो? 1/14 इंटू 3 2 -4 2. आणि बाळांनो हा आला ए इनव्हर्स. बरोबर, स्क्रीनशॉट घ्या. सर्वात माझं लक्षात ठेवा, मायनर समोर लगेच को-फॅक्टर फाइंड करा. तुम्हाला ह्या पद्धतीने कोणी शिकवणार नाही. ते सगळे प्रत्येक जण काय करणार? ते फॉर्म्युला अप्लाय करायला लावणार. बाळांनो फॉर्म्युले अप्लाय करत बसले तर तुम्हाला एक्झाम्पल सुटणारच नाही.
त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येकाने डायरेक्ट आन्सर या प्रकारे फाइंड करायचा आहे. कोफॅक्टर एलिमेंट्सला फॉर्म्युला लिहायचा पण वापरायचा नाही. वापरायची आपली आयडिया. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरण्याची आयडिया आन्सर काढणं सोपं जातं. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय. तुम्हाला एक एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल फॉर होमवर्क. सॉल्ट अनसॉल्टच्या भाषेत जाऊ नका डायरेक्टली. हे एक होमवर्क एक एक्झाम्पल. जर तुम्ही हे एक्झाम्पल आज सोडवलं बाळांनो तर याचा अर्थ तुमचा जो काही इनव्हर्स आहे ऍडजॉइंट मेथड 2x2 साठी 2x2 ला परत हात लावायची गरज. 2x2 ला परत हात लावायची गरज प्रत्येकाला. ओके, होमवर्क साठी एक्झाम्पल आहे प्रत्येकाला. प्रत्येकाने सॉल्व करायचं बाळांनो. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 फाइंड ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. बाळांनो सिंपल आहे. मागचं जे एक्झाम्पल आपण घेतलंय सॉल्ट एक्झाम्पल बाळांनो त्याच्याबरोबर कंपॅरिझन करा. त्या एक्झाम्पलचा पूर्ण स्टडी करून घ्या आणि हे एक्झाम्पल सॉल्व करा. तुम्ही वाटत स्क्रीनशॉट घेऊ शकताय. एक्झाम्पलची पूर्ण आउटलाईन तुमच्याकडे आहे, फक्त व्हॅल्यूज फिलअप करायचे आहे. आणि याचा आन्सर बाळांनो मी सांगून ठेवतो. लास्ट आन्सर ओरल येणार आहे. बा मला सांगा हे याचा डिटर्मिनंट किती येईल? 4 - 6 - 2 बरोबर आहे. म्हणजे फायनल आन्सर इथे येणार आहे. इथे फक्त ब्रॅकेट टाकतो -2. या दोघांची जागा चेंज होणार. म्हणजे इथं 4 येणार, इथे 1 येणार आणि या दोघांचं साइन चेंज होणार. म्हणजे -2 -3. बाळांनो फायनल आन्सर मी देऊन ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त मधल्या स्टेप्स फिलअप करून तेवढं आन्सर आणून दाखवायचंय. स्क्रीनशॉट मला टाकला नाही टाकला काही फरक पडत नाही, कारण की आता मी आन्सर तर दिलं ते. तुम्ही ते फोटो काढून मला टाकले नाही टाकले काय फरक पडत नाही. पण लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला क्वेश्चन दिलाय, फायनल आन्सर दिलंय, मधल्या स्टेप्स पण तुमच्याकडे आहे. बाळांनो त्या स्टेप्सचा यूज करायचा आणि सर्वांनी हे 2x2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे. प्रत्येकाला सुटलं पाहिजे. सोपं एक्झाम्पल आहे आणि डोक्यात ठेवा बाळांनो, जर हे एक्झाम्पल तुम्हाला सुटलं तर 2x2 ऍडजॉइंट मेथड परत पाहायची गरज नाही. आपण 3x3 साठी ऍडजॉइंट मेथड स्टार्ट करणार आहे. आज 2x2 साठी होती. तर बाळांनो उद्या 3x3 एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज आणि मिसलेनियस सुरू करायची. बाळांनो प्रत्येकाला ऍडजॉइंट मेथड आलीच पाहिजे. भरपूर वेळेस एक्झामला ऍडजॉइंट मेथड आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या आणि प्रत्येकाने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. फाईल आन्सर तेवढं आलं पाहिजे. मी उद्या सॉल्व्ह करून दाखवणार नाहीये एक्झाम्पल. तुमच्या समोर पूर्ण आउटलाईन आहे बाळांनो. मी ऍडजॉइंटचे पुढे भरपूर एक्झाम्पल घेणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही आज हे सॉल्व्ह करून दाखवायची गरज आहे लगेच मला. पण प्रत्येकाने हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, प्रत्येकाने वाहन सॉल्व्ह करा. होमवर्क म्हणजे आता कसं पण आपलं लेक्चर संपलेलंच आहे. जोपर्यंत फिजिक्सचं लेक्चर स्टार्ट होत नाही बाळा तोपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी सॉल्व्ह होऊन जाईल. समोर आउटलाईन आहे. कसं फाईंड करायचं
हे फक्त मेन डोक्यात ठेवा की आपण को फॅक्टरसाठी फॉर्म्युला लिहितो पण वापरत नाही. कारण की बुकमध्ये फॉर्म्युला दिलाय म्हणून फक्त फॉर्म्युला लिहितो. टीचरने म्हणायला नको परत उद्या शिक्षकाने की तुम्ही फॉर्म्युला नाही वापरला. वरती फॉर्म्युला लिहिला आणि तो फॉर्म्युला मनातल्या मनात सोडवतो म्हणायचं तर आमचं मन खूप मोठं, आम्हाला जर मनातल्या मनात जमतं. ते फॉर्म्युला लिहायचा, वापरायचा नाही. वापरायची काय आयडिया की तो जो काही खालचा एलिमेंट आहे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमचा नंबर आहे, जर ती सम जर इवर आली तर साईन चेंज नाही करायचं आणि सम जर ऑड आली तर साईन चेंज. एवढाच फक्त उद्योग को फॅक्टरला वापरा. बाळांनो आन्सर खूप इझिली येऊन जातं. आणि मेन मुद्दा आहे ते काही जण काय करतात, पहिले मायनर्स लिहितात मग खाली को फॅक्टर लिहितात. जर चुकून जर एक्झाम जर पेज मध्ये कट झालं ना, म्हणजे दुसऱ्या पेजवर आन्सर गेला, को फॅक्टर पुढच्या पेजवर गेले तर भरपूर वेळ जाऊन को फॅक्टर चुकतात. म्हणून मी समोरासमोर लिहायला लावतो. गेली 9 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो माझा की भरपूर वेळ चुकतात. सुरुवातीला मी तसंच लिहायचो पण नंतर कळालं खूप मुलांचे मागच्या पेजवर मायनर पाहतात, पुढच्या पेजवर ते को फॅक्टर मध्ये लिहितात, पुढे तरी गडबड होती, ते चुकतात. यापेक्षा समोरासमोरच लिहा. समोरासमोर असल्यामुळे टेन्शन राहत नाही. ओके. आणि काही वेळा तो माझा को फॅक्टर मॅट्रिक्स लिहित नाही, कारण तो पण लिहायचा आहे. झालं, बऱ्याच जणांचं आन्सर झालंय. ठीक आहे, आलंय बरोबर तेवढं आन्सर येत आहे. ओके बाळांनो, आता फिजिक्स लेक्चर सर्वांनी फिजिक्स लेक्चरला पण करेक्ट व्हायचंय.